सुत तोरा सकल कपिन मह तेई बल थोरा. ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला, अक्षय नावाचा मुलगा मारला आणि एकट्यानं लंका नगर पेटवलं, तो हनुमान पलीकडच्या पार्टीत सर्वात कमी ताकदीचं वानर आहे. सरकार अख्खं सरकार हादरलं की सगळ्यात कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतं फुल पॉवर कसं असेल. ते शुकसारण निघून जातात. आता रामचंद्र प्रभू बिभीषणाला विचारतात काय करावं लागेल. बिभीषणजी म्हणाले प्रभू समुद्राची प्रार्थना करा. प्रार्थना शब्द आल्याबरोबर लक्ष्मण नाराज. दादा प्रार्थना करणं, विनंत्या करणं, पाया पडणं हे आळसी लोकांचं काम असतं. मग विनंत्या करण्यात वेळ घालवू नका दादा. आता डोक्याला रिव्हॉल्वर लावत जा. रिव्हॉल्वर आपोआप काम होतं. लक्ष्मणाला अर्ज विनंत्या बाप्पा माहिती नाही, तुरंत निर्णय लेणेवाला. तरी रामचंद्र प्रभू 3.5 दिवस प्रार्थना करतात. चौथ्या दिवसाची दुपार झाल्यावर रामचंद्र प्रभू म्हणाले लखन ला धनुष और बाण. नाचने लग गया. आखिर मेरी बात माननी पड़ी भैया, बेकार गए न 3.5 दिन प्रार्थना करने में. आता बाप्पा माहिती नव्हतं का हो रामचंद्राला प्रार्थनेनं समुद्र प्रसन्न होत नाही, माहिती होतं. तरी प्रार्थना का केली. अण्णा धर्मसंकट आहे देवालाही. इकडे बसला वैऱ्याचा भाऊ आणि इकडे स्वतःचा भाऊ. वैऱ्याचा म्हणतो प्रार्थना करा आणि स्वतःचा म्हणतो अजिबात वेळ घालवू नका. आता प्रश्न आहे ऐकाव कोणाचं आहे ना धर्मसंकट. बरं वैऱ्याच्या भावाचं ऐकलं तर स्वतःचा नाराज होणार आहे. तो म्हणणार आहे पहा 13 वर्षे झाले सेवा मी केली, कंदमुळे बोरं फळं काट्या कुट्यात जाऊन आणली, रात्र रात्र प्रहारा दिला आणि हे आता मागणं आलं आणि याला मंत्रिमंडळात घेतलं, पुन्हा कॅबिनेट केलं. दादा त्याचंच ऐकतो आहे का नाही पंचायत. बरं लक्ष्मणाचं ऐका होतं. वैऱ्याचा भाऊ नाराज होणार आहे. तो म्हणणार आहे शेवटी बरोबर आहे ना हो, मी वैऱ्याचाच पडतो ना, माझं कसं ऐकल, स्वतःच्याच भावाचं ऐकल. याचाही गैरसमज होतो. पण 3.5 दिवसाच्या प्रार्थनेनं दोघं खुश केले. चित्र डोळ्यापुढे आणा. लखन अरे लाओ धनुष और बाण. लखन नाचने लग गया भैया, आखिर मेरी बात माननी पड़ी भैया. झाला लक्ष्मण खुश. पण बिभीषणाच्या चेहऱ्यावरचा आनंद वसंडून चालला का. बापरे वैऱ्याचा भाऊ असून पहिल्या भेटीत सख्या भावाचं ऐकलं नाही, पण माझं ऐकून देवानं 3.5 दिवस प्रार्थना केली. केवढा माझ्यावर विश्वास. 3.5 दिवसाच्या प्रार्थनेनं वैऱ्याच्या भावाचा विश्वास संपादन केला. आणि ला धनुष्य बाण म्हटल्यावर लक्ष्मणराव खुश केला. याला भगवान म्हणतात. दोघंही नाराज नाही. हां देवाचं काम काय आहे जोडणे. रामाचा जन्म झाला आणि रामराज्य आलं असं कोणत्याच रामायणात नाही. रामाचा जन्म आहे, मग सज्जनाची संघटना आहे, मग दुर्जनाचा नायनाट आहे आणि मग रामराज्य आहे. ह्या 4 गोष्टीत अख्खं रामायण आहे. राम जन्म, सज्जन संघटना, दुर्जन नायनाट, मग रामराज्य. दुर्जनांचा प्रभाव का. उत्तर आहे सज्जनांच्या संघटनेचा अभाव, म्हणून दुर्जनाचा प्रभाव. मग प्रभूनं केलं काय. आधी सज्जनाची संघटना केली. आताची बिमारी नाही हे बाप्पा. त्यावेळेला 2 प्रसिद्ध महाराजांचं पटत नव्हतं. महाराज राजकीय क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र लय वाईट आहे. तुम्हाला वाटतं मस्के पाटील तुमचं एका रात्रीतच जुळतं. हे जन्मभर नाही पटत एकमेकाचं. एका रात्रीत येतात एका ठिकाणी. हे नाही जन्मचा जन्म जातो. याचको याचकम दृष्ट्वा स्वानवत गुरगुरायते. इतका खालच्या दर्जाचा दृष्टांत आहे. यानं त्याच्याकडे आणि त्यानं याच्याकडे पाहिलं का कुत्र्यासारखे गुरगुर करतात. मी सांगत नाही संस्कृतमधलं बोललो मी.
याचकम दृष्ट्वा स्वानवत गुरगुरायते. म्हणून याच्यावर तर एक तास बोलता येईल. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. नाही पटत रे भाऊ ते. त्यावेळेला प्रसिद्ध 2 बुवा होते ज्यांचं पटत नव्हतं. एक विश्वामित्र, एक वसिष्ठ. श्रीरामचंद्राच्या वेळीची गोष्ट सांगतो अण्णा. बरं, हे दोघंही सामान्य आहे का? प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद असणारा महात्मा विश्वामित्र है. जिनके चरणों के पास बैठकर दुनिया का बाप विद्या पढ़ता था वो वशिष्ठ क्या सामान्य है? जरा दोघाचाही विचार करा. ज्याच्या चरणाजवळ बसून विद्या शिकला रामचंद्र त्याचा गुरु वशिष्ठ. हे दोन्ही महान संत आहे. पण दोघाचंही पटत नव्हतं. इतकं विकोपास गेलं, कितीतरी लेकरं मारली वसिष्ठाची विश्वामित्रानं. एवढे विरोधक महात्मे, पण दोन्ही विरोधक संताला एका व्यासपीठावर बसवलं ते श्रीरामानं. ही क्रांती आहे, लक्षात घ्या. मी का सांगतो क्रांती? म्हणून लक्ष्मण आणि बिभीषण दोघांचंही समाधान. धनुष्याला बाण लावल्याबरोबर समुद्र मोत्याचं ताट घेऊन माणसाच्या रूपात बाहेर आला. ते मोत्याचं ताट प्रभूंनी स्वीकारलं. समुद्र म्हणाला, मालक, कायदे तुम्हीच करता आमच्यासाठी, कायद्याचं उल्लंघन नाही केल्यावर तुम्हीच रागावता व. म्हणजे अहो, तुम्हीच सांगितलं ठिकठिकाणी, वायूने क्षणभरी उगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जळी, पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते वहावी. हे आज्ञा माझी. कायदे कोणाचे आहे? कायदा तुम्हीच करता. पर्वतानं जागेवर उठू नये, नाही तर हिमालयाला वाटलं असतं चला पादस्पर्श दर्शन गुढीपाडव्यापासून झालं. उद्धव बाबांनी त्याच दिवसापासून सप्ताह सुरू केला. एक दिवस आपणही रामायणाला जाऊन हिमालय आला असता तर थालीपीठ झालं असतं आपलं, का श्रवण झालं असतं. पर्वती बैसकानं सांडावी. कायदा देवाचा आहे. जागेवरून उठू नये पर्वतानी. समुद्री रेखा नोलांडावी. समुद्रानं त्याच्या मर्यादेचं उल्लंघन करू नये असे कायदे तुम्हीच करता मालक. आणि पुन्हा बाहेर आलो नाही तर लाल होऊन धनुष्याला बाण लावता. ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी, प्रभू भल की न मोही शिकदीनी, मर्यादा पुणी तुमरी कीनी. पण बरोबर आहे देवा, इथे प्रार्थनेचा उपयोग नाही. ढोल गवार पशु, इथे प्रार्थनेचा उपयोग नाही. ताडण के अधिकारी. जर ढोल स्टेजवर ठेवला आणि जेवढे आपण जमलो इथे सर्वांनी दंडवत घालू घालू विनंती केली. हळद वाहलं, कुंकू, अक्षदा टाकले, फुलाचा हार, ढोलाची पूजा केली मस्के पाटील. आणि सर्वांनी दंडवत घातल्यावर विनंती केली, ढोला एकदा वाज, ढोला एकदा वाज भाऊ, एकदा वाजल का पूजेनं? अरे 2 फूट लांबीचं लाकूड घ्यायचं आणि बडवायचं मग आवाज देतं. याला मला ताडण के अधिकारी. इथे विनंतीचा, प्रार्थनेचा, समुद्र सांगतो प्रार्थनेचा विनंतीचा काही फायदा नाही. ढोलाला त्याला बडवावंच लागतं तर आवाज देतं. ताडण के अधिकारी ढोल. गवार मूर्ख को समझावत ज्ञान गाठ का जाय, कोयला ना होत उजला सौमन साबू लगाय. कोळशाला अण्णा 100 मण साबणानं घासला तरी कोळसा पांढरा होत नाही, उलट साबणाला काळं करतं. इतकं बिलिंद. कोयला ना होत उजला सौमन साबू लगाय. तसं मूर्ख को समजावत ज्ञान गाठ का जाय, मूर्खस्य गात्राणी वर्धन्ते किंतु तेषां ज्ञानम न वर्धते. संस्कृतमध्ये वाक्य आहे ते, मूर्खस्य गात्राणी वर्धन्ते. मूर्खांचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही.
मूर्खस्य गात्राणि वर्धन्ते किंतु तेषां ज्ञानम न वर्धते. म्हणून ताडण के अधिकारी पशु, ताडण के अधिकारी नारी, ताडण के अधिकारी. खूप आनंद झाला असेल पुरुष मंडळीला की बाबाने खूप चांगलं सांगितलं. आता रामायण संपलन गावाला गेलं की दाणकं घ्यायचं. ताडण के अधिकारी. अरे ज्या तुलसीदासजींनी माता भगिनींचा एवढा गौरव केला की नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. अशा रत्नाला प्रसवणाऱ्या माता आहे. त्यांची निंदा करू नका म्हणणारे तुलसीदासजी यांना म्हणतील का ताडण के अधिकारी. म्हणून आमचा अर्थ समजून घेण्यात गैरसमज होत असतो. तो पशु शब्द आहे तो नारीला विशेषणात्मक लावलेला आहे. नुसती नारी नाही, पशु नारी. हे लक्षात घ्या. विशेषण अधिक विशेष्य बरोबर विशिष्ट हा व्याकरण शास्त्राचा नियम आहे. 10 घोडे जर बांधले असेल, काळा घोडा, घोडे 10 आहे पण त्याच्यात 4 तांबडे आहे, 5 पांढरे आहे आणि 1च काळा आहे. आता मी व्याकरणचा गुरुजी झालो वर्षे पहिले. बस काळा घोडा म्हणजे तो 9 घोड्याहून बाजूला केला का नाही कोणी, काळा रंगाने. काळा रंग विशेषण आहे, घोडा विशेष्य आहे. मग विशेषण अधिक विशेष्य बरोबर विशिष्ट. 9 घोड्याहून बाजूला, कारण 4 तांबडे 5 पांढरे 1च काळा. बस काळा घोडा. तसं पशु नारी. समजलं ना व्याकरण. पशु नारी, पशु हे त्या नारीचं विशेषण आहे. म्हणजे ज्या नारीचं आचरण पशु. कपिदो भाई, तुमच्या 18 पद्म वानर श्रेणीमध्ये 2 इंजिनियर आहे. एक नळ आहे, एकाचं नाव नीळ आहे. समुद्र सांगतो हे. रामप्रभूला माहिती नाही आपल्या मिलिटरीत कोण इंजिनियर आहे. सांगितलं समुद्राने. आणि समुद्राने नुसतं सांगितलं नाही बाप्पा, एक अनुभव सांगितला. आता बरं सांगतो 1 मिनिटात. लरकाई ऋषी आशिष पायी ही समुद्राचे शब्द आहे, म्हणजे अनुभव. हे दोघंही खोडकर होते लहानपणी. नळ आणि नीळ समुद्र रामाला सांगतायत. कोणत्या खोड्या. ते ऋषीमुनी आपल्या आपल्या आश्रमामध्ये सकाळी देवाच्या पुढे बसायचे. त्यांचे देवाऱ्यातले देव डोळे मिटून ध्यानाला बसायचे. आणि डोळे मिटून ऋषी ध्यानाला बसले. हे 2 भाऊ खोड्या करायचे, अलगद जायचे. त्यांच्या पुढचे देवाऱ्यातले देव उचलायचे अण्णा आणि समुद्रात नेऊन टाकायचे. ध्यान संपलन घालीन लोटांगण वंदन चरणच्या वेळेला देवच नाही, देव घरात. मग ऋषीला कळायचं की हे 2 भाऊ खोड्या करतात आमच्या. सगळे ऋषी एकत्रित आले. का रे, आम्ही ध्यानाला बसल्यावर लेका आमचे देवाऱ्यातले देव समुद्रात नेऊन टाकता का रे. शाप आहे तुम्हाला. आजपासून आमचे देव समुद्रात नेऊन फेकले तरी ते बुडतील नाही, तरतील. परिणाम दुसऱ्या दिवसापासून खोड्या सुरू होत्या, पण देव तरंगायचे. शाप ऋषीनं दिलेला. आणि ते तरंगलेले देव ऋषी पाण्यावरचे काढून आणायचे आणि पुन्हा देवाऱ्यात मांडायचे. लरकाई ऋषी आशिष पायी. समुद्र सांगतोय, हे मी बघितलंय, साक्षीदार आहे. समुद्र म्हणतोय यांच्या हातानं दगडच काय आता पर्वत तरतात. तिनके परस किए गिरी भारे, तरीही जल्दी प्रताप तुम्हारे. एवढं सांगून समुद्र अंतर्धान पावला. आणि या ठिकाणी सुंदरकांडाचा पूर्णविराम झाला बघा. इथे श्रीमद रामचरित मानसे सकल कलिकलुषिध्वंसणे 5म सोपान समाप्त. जमला आता ना. आता 2च तास आहे पा. गंमत गंमत. 1 तास संपला का नाही आजचाही. आत्ताच बसलो आपण. आनंदाचे बाप्पा, आनंदाचे वर्षे तासासारखे जातात आणि दुःखाचे मिनिट वर्षासारखे असतात. कोरोनाचे 2.5 वर्ष 250 वर्षासारखे गेले आहे का नाही.
पण आता पांडुरंगाच्या मंदिरात पायावर डोकं ठेवताना आमचे वारकरी रडतात, देवा 2.5 वर्ष झाले बाबा, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, आम्ही चाली लावू लावू म्हणत होतो, पण प्रत्यक्षात घडत नव्हतं. आता गुढीपाडव्यापासून वारकऱ्याच्या आनंदाला पारावार नाही. 2.5 वर्षाचा काळ गेला मस्के पाटील, पण 250 वर्षासारखा असं आहे, दुःखाचे वर्ष. तरी पण एक भाग्य आपलं समजा, विठू माझा लेकूरवाळा का नाही बाप्पा, पण सगळे लेकरं पुन्हा एकत्रित भेटू दिले. काही गेले ना आपल्याला सोडून, केले की नाही, पण आपल्या सगळ्या लेकराच्या पुन्हा पंढरीत एकत्रित भेटू होऊ दिल्या. हे केवढी कृपा आहे पांडुरंगाची, केवढी कृपा आहे. नाही तर आमचे महाराष्ट्र गाजवलेले कीर्तनकार इंगळे बाबा गेले ना, इंगळे बाबा पाहता पाहता गेले. इथले मोठे विद्वान वाना उत्पाद गेले, धूत महाराज गेले, प्रसिद्ध महात्मे कैकाडी महाराज गेले, मोठे मोठे गेले. पण आपण डोळे मिटून विचार करायचा की आमच्या पुन्हा पंढरी क्षेत्रात भेटी होऊ दिल्या पांडुरंगाने. हे केवढी कृपा आहे, केवढी कृपा आहे. बस आता यंदाची आषाढी गाजणार आपली, नाही गाजणार? हा, दिंड्या पताकान मातले वैष्णव वीररे, यंदा होणार आहे ते खरा. एक एका लागती पायी रे, टाळ मृदंग घाईन ते 2.5 वर्ष मजा आहे, मजा आहे. ठीक आहे. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून आता लंका कांड सुरू झालं. लंका कांड, पुलाच्या कामाची सुरुवात झाली. सगळी वानर धावू मरकट बिकट बरोता, धावू धावू काम, आनव बिटप गिरण के जूथा, सुनी कपी भारू चले करिया जय रघुवीर. म्हणजे रामचंद्राचा जय जयकार करीत काम चालू आहे. आणि हे दोघं भाऊ होते का नाही अण्णा, इंजिनियर, नळ आणि नीळ हात लावायचे दगडाला, डालो डालो डालो. हे दिवसभर इंजिनियर डालोच्याच कामावर आहे. डालो, हात लावला की डालो. बरं ते तरंगायचे, दगड पहाड ते तरंगायचे. त्या दिवसाचं काम झालं. मस्के पाटील सूर्य मावळला आणि विश्रांतीसाठी काम थांबलं, विश्रांती करता. सगळे वानर श्रम परिहाराच्या निमित्ताने एकत्रित बसले विश्रांतीला. तसे हे दोघं भाऊ एकांतात बसले, नळ आणि नीळ एकांतात. इंजिनियरचं सांगतो, हा इंजिनियर. आणि यांनी स्वतंत्र डोकं, या उद्धवराव नाही, ते फोन केला होता मला की बाबा आज जरा काय जुळवाजुळव करायची आहे, तिकडे पंक्तीचं असं तसं, उद्याचा काल्याचं अमकं तमकं, त्याच्यामुळे मी थोडा लेट येणार आहे. मला फोन केला कधी, 12:30लाच. सावध आहे ते. पुन्हा उद्या इथला काला संपून त्यांचं कीर्तन आहे कुठंतरी. म्हटलं वरमायनं तरी एवढी, आम्ही वराडी गेलो तर चालतं, वरमाय तर थांबली पाहिजे एक दिवस. मला वाटते आपल्याही आधी जाण्याची तयारी आहे त्यांची उद्या. बरोबर आहे का? वरमाईनं नवरदेव नवरी घरी आल्यावर सत्यनारायणाची पूजा, पुन्हा एक दिवस गाव जेव घालायचं मग जायचं असते. तुम्ही तर मंगलाष्टक शेवटचं आटोपल्यावरच जातो म्हणता. ठीक आहे, ते अतिप्रेमातलं बोललंय.
डालो डालो तरंगायचे दगड पहाड आणि हे दोघं एकांतात बसले, नळ आणि नीळ, आणि त्यांची चर्चा चालू आहे उद्धवची. नळा काय रे निळा, अरे जो प्रसंग त्या शब्दात बोललं पाहिजे वक्त्याने तेव्हा परिणाम होतो. नळा काय रे निळा, अरे लगा एकांतातली चर्चा दोघा भावाची ती दबक्या आवाजात असते. वक्तृत्व कला आहे. त्या प्रसंगाशी एकरूप होऊन बोललं की आपोआप ते शब्द त्याचप्रमाणे निघतात. म्हणून हे दोघं भाऊ एकांतात बसलेले आणि एकांतात चर्चा चालली. नळा का रे निळा, समजा आपण दोघं भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो, काय दिवा लावला असता या ना. आपल्यामुळे चाललं पुलाचं काम, नाव तर याचंच होणार. देवाला सगळे जमतं, बस एवढंच नडतं. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि बाप्पा अभिमानाचं कार्य काय? बुडवणे. अभिमानाचं कार्य बुडवणे. तुम्हाला माहिती आहे अर्ध्या धारमध्ये नदीत अन्ना लव्हाळ नावाचं गवत कुठं आहे? अर्ध्या धारात आहे. लव्हाळ महापूर येऊ द्या तरी त्या गवताची पद्धत आहे, घालीन लोटांगण वंदीन चरण, पार झोपून जातं. आणि पूर संपला, गोंडा काढून अर्ध्या धारत उभं राहत. नदीच्या काठाला 25 फूट उंचीचा वृक्ष असतो, बिगर तिकीट हिंदी महासागराला जातो. का? लव्हाळ्या गवताजवळ नम्रता आहे म्हणून धारत टिकले. ती अभिमानी आहे म्हणून काठाला असून वाहून गेलं. महापुरे झाडे जाती ते लव्हाळे राहते. तरणे को लीनता. ते उद्धव बुवाकडून शिका. बस कोणत्या गुरुकडे शिकला हा बाबा मलाही कळत नाही कधी कधी. काय म्हणा याच्यात काही बदल नाही, काही म्हणा. सगळ्या प्रकारच्या परीक्षा घेऊन झाल्या पण बाबाजवळ एवढंच आहे, पाया पडावे हे माझे भांडवल. तर अरे मी असं विचारतो बाप्पा, जीभ उगच टिकली का? जीभ जीभ म्हणजे बसायची जीभ गाडी नाही, आपल्या तोंडातली जीभ. इथंच उत्तर आहे. दात का पडतात? अभिमानी आहे. अकड़ कर रहता वो गिर जाता है, नम्र होता है वो चिरंजीवी. म्हणून दात अभिमानी आहे म्हणून पडले, जीभ नम्र आहे म्हणून टिकली. पार स्मशानात जळते आपल्यासोबत. दात नाही आहेत, दात पडतात. अहंकारी आहे. दुसरं कारण दाताचा स्वभाव काय आहे? तुकडे 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 करणे. याला दुर्जन म्हणतात दाताला. कारण दुर्जनाचा स्वभाव आहे समाजाचे तुकडे करणे, आणि सज्जनाचा धर्म आहे समाज एकत्रित करणे. तुम्ही जेवण करायला बसताना मी सांगितलेलं उत्तर शोधा. बाजरीची भाकरी खा, नाही तर चपाती. तुकडे 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 करायच्या कामावर 32 लोक आहे. पण आत घेऊन लोळा गोळा करून एकत्रित करून ढकलायच्या कामावर एकटी जीभ आहे. काटने का काम करते हैं दुर्जर, मिलाने का काम करने वाले सज्जन. तो काटने का काम करने वाले दुर्जन गिर जाते, मिलाने का काम करने वाले सज्जन चिरंजीवी होते. म्हणून दुर्जनाची समाधी नाही, समाधी भगवान बाबाची आहे. का? ज्याने समाज जोडला. तुम्ही लक्षात घ्या. असं नाही, चिरंजीव ते चिरंजीव होता ते. बरं का उद्धव बाबा, पूर्वी ती एकतारी भजनं असायची. प्रश्न उत्तर. इकडे एक पार्टी बसायची, एक इकडे पार्टी बसायची. यांचं भजन प्रश्नाचं की यांचं भजन उत्तराचं.
मग यांचं भजन प्रश्नाचं की यांचं भजन उत्तराचं? रात्रभर चालायचं अण्णा. एक तारी एक चातुर्वर्णी नार देवा पांडुरंगा, तिला 32 भरतार देवा पांडुरंगा, नाही केला एकाचाही संसार देवा पांडुरंगा. ओळखून घ्यावे ओळखून घ्यावे. मग मागचे म्हणायचे ओळखून घ्यावे ओळखून घ्यावे, असल गुरुचा पुरा उत्तर द्यावे. इथे थांबायचं ते. हो ना, जेव्हा टेप करते ते. अरे हा प्रश्न असायचा. आणि मग त्या पार्टीचं उत्तर, चातुर्वर्णी नार म्हणजे जीभ, तिला 32 भरतार म्हणजे दात, नाही केला एकाचाही संसार. एवढी पाडले. बस बस जाऊ द्या, इथून वाढला ते हा ना. एक तारी अकड़ कर रहता है. मला माहिती आहे, चालू द्या म्हणते ते. अकड़ गिर जा. म्हणून नम्रता, तरणे को लीनता और डुबणे को अभिमान. अभिमान झाला नळ्या निळाला. आणि एकाच रात्रीत पहिल्या धडक योजनेत एका माशानं दिली धडक, गेला पूल. दुसऱ्या दिवशी आले, श्रमदान कुठं गेलं काल हेच तपास लागे ना. बोलवा त्या इंजिनियरला. कामाची शाश्वती नव्हती, आमचं श्रमदान फुकट का घालवलं म्हणा. 18 पद्म वानरं त्याच्यावर तुटून पडले. कोणी शेपूट ओढतं, कोणी पाय ओढतं, कोणी हात ओढतं, कोणी कान. हे ची 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 करत होते. वानराचं वरडणं माहिती आहे तुम्हाला. मग हनुमानजीच्या लक्षात आलं, कुछ तो भी दाल में काला है. गदा घेऊनच बाबा, जय श्रीराम, अपनी जात में का बंदर है रे, गलती हो गई छोड़ दो. हनुमानजीने मध्यस्थी केली, बाजूला झाले सगळे. आणि मग हनुमानजीने विचारलं, नळा निळा काय मारते राय? अरे पूल का गायब झाला? तेच कळत नाही. कळत कसं नाही रे? लेका तुम्ही सिमेंट वापरलं नाही. म्हणजे तेव्हापासून खाण्याची पद्धत होती, हे डोकं चालवायचं नाही. सिमेंट का एल&टी का माणिकगड का चट्टीनाड? हनुमानजी एल&टी सांगणार आहे का माणिकगड? हनुमानजीचं सिमेंट आहे का?